संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा मंडळ मधल्या आवडच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन। कबड्डी स्पर्धेचे औचित्य साधत पर्यावरणाचा समतोल राखण्याचा मंडळाचा अनोखा उपक्रम। मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम यांचे मंडळाच्या वतीने जंगी स्वागत। भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांमध्ये बोरगाव संघाचा प्रथम क्रमांक, यजमान संघाने पटकावला द्वितीय क्रमांक, असनपळी संघ ठरला तृतीय क्रमांकाचा मानकरी। काल दिनांक 15 एप्रिल रोजी महाड तालुक्यातील बिरवाडीमधील मधले आवाड येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये महाड पोलादपूर कबड्डी असोसिएशनचे संघ सहभागी झाले होते। या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन बिरवाडी मधले आवाड या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांसाठी दोन्ही तालुक्यातील संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। या कबड्डी स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक बोरगाव संघाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक यजमान संघ संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा मंडळ मधले आवड संघाने पटकावला आहे। तर असनपळी गावच्या नवतरुण क्रीडा मंडळ असनपळी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावत आपली विजयाची घोडदौड सुरू ठेवली आहे। तर चतुर्थ क्रमांक पिंपळदरी गावच्या कबड्डी संघाने पटकावला आहे। या भव्य दिव्य सामन्यांसाठी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत शोभा वाढवली। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मदळे आवाडमधील संघाचे अध्यक्ष प्रशांत कदम यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले। तसेच युवासेना महाड विधानसभा समन्वयक इम्रानभाई पठाण यांचे देखील मंडळाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले। राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या आणि युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण सचिव आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या कृपा आशीर्वादाने भरवण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून मंडळाच्या वतीने सर्व सहभागी कबड्डी संघांना अनोखी भेटवस्तू देण्यात आली। सध्या वातावरणामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली असून पारा जवळपास 41 अंशांपर्यंत पोहोचला आहे। दरवर्षी तापमानात वाढ होत चालली आहे। कोकण पट्ट्यामध्ये वणवा लागणे हा एक श्राप कोकणवासियांसाठी लाभला असून या वणव्यामुळे अनेक झाडे उरपळून जातात, त्यामुळे वातावरणात उष्णता निर्माण होत आहे। याच गोष्टीची जाणीव व्हावी आणि पर्यावरणामध्ये प्रत्येकाचे योगदान असावे म्हणून मंडळाने प्रत्येक सहभागी संघाला एक आंब्याचे झाड भेट म्हणून देत पर्यावरण राखण्यासाठी प्रत्येक संघाने याची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा असे आवाहन करण्यात आले। मंडळाच्या सुप्त उपक्रमांचं सर्वच संघांनी स्वागत केले आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। श्री संत ज्ञानेश्वर ग्रामस्थ मंडळ मधले आवाड यांच्या माध्यमातून आणि माननीय मंत्री महोदय भरतशेठजी गोगावले यांच्या माध्यमातून आणि विकासशेठ गोगावले यांच्या पुरस्काराने या ठिकाणी या भव्य कबड्डीचा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। या मधल्यावाड ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या कबड्डी स्पर्धा आपण भरवत असतो आणि त्याचाच आज परंपरेने हा विषय आज आपण या ठिकाणी या महाड पोलादपूर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी या भव्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। खूप या ठिकाणी या तरुण मंडळांनी मेहनत घेऊन या ठिकाणी या स्पर्धा निश्चितच चांगल्या प्रकारे पार पडते, यामध्ये शंका नाही। खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर भरतशेठच्या माध्यमातून आज जी वातावरणामध्ये जे उष्णता निर्माण झालेली आहे आणि आज जे या ठिकाणी आपण प्रत्येक खेळाडूला जो मानकरी आहे मॅन ऑफ द मॅचचा, त्याला आज आपण एक वृक्ष देऊन त्याचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय। याचा अर्थ असा आहे की बाबा या एक प्रत्येक ठिकाणी आज वनव्याचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी झाडं नष्ट होत आहेत, त्यामुळे वातावरणामध्ये तापमानाची फार मोठी वाढ झालेली आहे आणि त्याच्याच माध्यमातून त्याचाच एक विषय घेऊन आपण ती झाडं देऊन आपण या वातावरणाचा समतोल राखण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय। आणि म्हणून याच कबड्डीच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य स्पर्धा या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहेत। अधिक या ठिकाणी तरुण खेळाडू या ठिकाणी आज या ठिकाणी आलेले आहेत
आणि या ठिकाणी या स्पर्धा निश्चितच चांगल्या प्रकारे होतील याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो.